हा 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 अरे सगळं आमच्या मनासारखं होतंय आम्ही आज लय हॅपी आहोत हॅपी गो लक्की का काय म्हणतात ते वा 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 ऐ चंटर पिंट्या का काय ते समीर राव लय काम केलं राव तुम्ही घे, दे 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 त्याला हा घे ऐ तिच्या काय रे बाबा ए कसं घेतय बघ ते हातबट्टी घेतल्या गत अरे ए ही देशी आहे ती काय म्हणले का शेठ? नाही नाही म्हण काय म्हणायचंय रे तसं मी तुझा उद्याचा शेवटचा दिवस आहे म्हणा ऐ इकडे लक्ष दे कोण आहे ओ राजा. हा हे तू आहेस मी राजा. हा माझी आई पण मला कधीच प्रेमानं राजा म्हणली नाही हो. पण तुम्ही बुद्धिबळाच्या पटावरचा का होईना मला राजा केला. मला तुमचे पाय धरायचे. कुठे आहेत तुमचे पाय? खाली बस बस खाली. ऐकून घे ना काय म्हणते ते. हा बोला शेठ बोल. हे कोण आहे वजीर. हा राणी तेजू राणी तेजू राणी. हा आणि ह्यो कोण आहे येऊन काय आ तिरक्या चालीचे आमचे चिरंजीव आता उद्या लग्नाच्या मांडवातनं तू गायब व्हायचं का हे सगळे प्यादे तुला शोधायला आज जवळचा प्यादा सूर्या आता कोसळणारच रडत बसणार का मी लगेच चालीच्या चिरंजीवांना पुढं करणार आणि त्यांना त्यांची राणी मिळवून देणार कळलं का रे हा कळलं कळलं. हा उद्या माझं आणि तेजूचं लग्न काय नाही होणार. हा शत्रुजी आणि तेजूजींचंच लग्न होणार. आणि हो उद्या जाण्याआधी चांगल्या अक्षरात आणि चांगल्या व्याकरणात चिठ्ठी लिहून जायची चिठ्ठी. आणि त्या चिठ्ठीत आम्ही सांगतो तेच लिहायचं ऐक आलं का लक्षात हा वाव, किती छान डेकोरेशन केलंय हे. हो ना सूर्या, खूप छान डेकोरेशन केलंय ना. माझं कष्ट आज फळाला आलं तुळजा. माझ्या तेजूचं लग्न होतंय आज. थोडाच वेळ तिथं थाटामाटात ती तिच्या नवऱ्याच्या गळ्यात हार घाल सप्तपदी होईल. तिच्या गळ्यात कोणाच्या तरी नावाचं मंगळसूत्र असेल आणि एका क्षणात ती दुसऱ्याची होऊन जाईल. माझी तेजू माझ्यापासून लांब जाईल का? हॅलो झाला का सगळा बंदोबस्त? हे बघा जग इकडचं तिकडं झालं ना तरी चालेल पण ते गुरुजी आहेत ना हॉलवर पोचता कामा नाही. हा तेव्हा चिरंजीव काय झाली का तुमच्या लग्नाची तयारी डॅडी तीच करत होतो बघा. तुम्हाला सांगतो बाकीचे नवरदेव आहे ना लग्नाच्या दिवशी गुरुजी मंडपात लवकर पोचतोय का नाही याची वाट बघत असतात आणि एक आम्ही की गुरुजी मंडपात पोचलाच नाही पाहिजे याची तयारी करतोय. आपण एक तरी गुरुजी पाहिजे नाही तर लग्न कसं होणार. अहो डॅडी सगळी सेटिंग झाली. कसं आहे आपण त्यांचा गुरुजी गायब केलाय
आपलं गुरुजी तयार आहे ऑलरेडी तिकडे. हे झालं गुरुजींचं. अरे बेनं कुठे आहे? हे काय आलं? या 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 नवरदेव या. जाकास ए पंटर चिंट्या का चंटर पिंट्या. सांगितलेलं सगळं जसंच्या तसं झालं पाहिजे. नाही तर आठवते ना डायरेक्ट 1 तास. होणार ना शेठ, तुम्ही जसं सांगितलंय तसंच होणार. झालंच पाहिजे. चला. सूर्या, तू परत भाऊक झालास ना? थोडस गोष्ट आनंदाची असू नाही तर दुःखाची. मला माझ्या डोळ्यातलं पाणी थांबतच येत नाही. आणि आज माझ्यासाठी लय आनंदाचा दिवस आहे. असं वाटतंय माझ्या तेच वाटीने काय करू आणि काय नको असं झालंय मला. हे डेकोरेशन कसं झालं एवढंच सांग. एवढं कर दादा. आम्ही दोघांनी राबून हे सगळं डेकोरेशन करून घेतलंय. कसं आहे? अरे विषय का आपल्या तेजू अक्काचं लग्न आहे. हा, वाजलं पण पाहिजे आणि गाजलं पण पाहिजे. तुम्ही आता कसलीच काळजी करू नका. आपल्या तेजू अक्काचं लग्न दणक्यात होतं का नाही बघाच. दादा तू इमोशनल होत जाऊ नको लका. अरे आम्ही हँग होतो. आम्हाला कळत नाही की काय करावं ते. तू काय काळजी करू नको दादा. आम्ही आहे तुझ्या संग. सूर्या पाहुणे आले ती. स्वागताची तयारी करूया आपण. चला चल चला चला. अरे अरे ए ए आय 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 आय. अरे काय हे? अरे काय डोळे बिळे फुटले का काय तुझे? तुम्हाला लय लागलेलं दिसतंय. गुरुजी चला दवाखान्यात जाऊया आपण. राहू दे. उठा उठा गुरु चला दवाखान्यात जाऊया. अरे पण तिकडे लग्नाला जायचंय मला. फोन करून सांगतो त्यांना की तुम्हाला दवाखान्यात घेऊन निघलो. चला लवकर. अरे पण तिकडे खोळंबलीत लोक सगळी. गुरुजी फोन करून सांगतो. उठा तुम्ही चला लवकर. चल चल चल. काय काय गाडी गाडी माझी गाडी राहून द्या इथंच. काय गाडी चालवताय का तुम्ही? पाहुण्याचं घेतलं का सगळी पूर्ण? आली आली गाडी आली. डॅडी आज तुमच्यामुळे ह्यो दिवस बघायला मिळाला मला. राजू बरं दाजी, एक प्रॉब्लेम झाला होता. काय झालं? अहो टेन्शन घेण्यासारखा विषय नाही. आपले जे गुरुजी आहेत ना त्यांचं इकडे येता येता ॲक्सिडेंट झालाय.
तर त्यांना दवाखान्यात ऍडमिट केले, एवढंच. अयो, मग आता लग्न कोण लावणार? आणि दुसरे गुरुजी कुठून आणणार? अहो आम्ही आहे ना, म्हणजे दुसऱ्या गुरुजींची सोय केलेली आहे, ते करतील सगळं. तुम्ही जाओ, बाकीचं काय ते बघा. हा? चला चला आवरा लवकर, मुहूर्ताच्या टायमाला गडबड नको. हा? हा नवरदेवाची आवराई सोय वाड्यामध्ये केली. काजू पुढे चला मला AC मध्ये बस. दाजी हा. चला आपल्याला पण कामाला पडले ती. ए चला पुढे कामाला चला आपण उरकून या, पाहुण्यांचं स्वागत वगैरे करायचं तुमचं सगळं. हो शेठ, हम्म. मी नेमकं काय करायचंय, कधी निघायचंय नक्की? आज आत्ता या क्षणी तुला निरोप देण्याची आणि तू आमचा निरोप घेण्याची हीच ती येळ आणि हाच तो क्षण. चिरंजीव, हे घे. तुझ्या चुकांचे आणि ओव्हर ऍक्टिंगचे कट करून हिशोब केलेले पैसे नीट मोजून घे. आणि हो, बाहेर गाडी लावली, कुणाला कळून न देता आहे ना गाडीत जाऊन बसायचं. आणि आयुष्यात जर परत इथं दिसला ना तर मायाशी गाठ. एकदा काम झाल्यावर मी पण थांबत नसतो शेठ, कारण काम झाल्यावर माणसं पण इज्जत ठेवत नाहीत. हो, लईच हुशार निघाला हो. म्हणून तर त्याला निवडलं या कामासाठी. चला 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 आपण आपली तयारी लावूया. चला चल 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 चल. आज पहिल्यांदा पैसे घेऊन सुद्धा हे काम करू वाटाणा झालंय. आजवर जगात लई नीच माणसं बघितली, पण या बाप लेका इतकं नीच कोणीच नाही बघितलं. आणि त्यात मला पण घेतलाय जोडीला. तर देवा कुठल्या कैचीत सापडली मी. तेजू खरंच किती चांगली आहे, संस्कारी आहे. तिला फसवायचं म्हणजे पाप लागणार आहे मला. मी सगळं खरं खरं सांगू का त्या सूर्याला? नाही नाही, पण असं केलं तरी तो थोडीच लग्न लावून देणार आहे तिचं माझ्याशी. आणि बाप लेक माझा जीव घेतील ते वेगळंच. या साध्या लोकांना फसवायचं म्हणजे पाप लागणार आहे मला. देवा, नरकात तेल उकळायला ठेवलंय देवानं माझ्यासाठी. ही घर, या घरातली माणसं खरंच किती चांगली आहेत, संस्कारी आहेत. नाही नाही नाही, आज काही झालं तरी मी सूर्याला सगळं खरं सांगणार. पाहुणं, अहो एवढं लवकर बाहेर कशाला आलाय तुम्ही? तुम्हाला काय पाहिजे असेल सांगा ना, मला मी आणून देतो तुम्हाला. दादा, बरं झालं तुम्ही मला भेटलात. हे बघा, मला तुमच्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे. आत्ता? हो, तुम्ही या ना जरा आतमध्ये. या या या, तुम्ही काय झालं? या तर तुम्ही. अहो, काय झालं? तुम्ही या, हो इकडे या तुम्ही. हे बघा दादा, मला खरं तर कळणं झालंय तुम्हाला हे कसं सांगू. म्हणजे? हे बघा, कदाचित मी तुम्हाला हे सांगितल्यावर तुम्हाला वाईट वाटू शकतं. दादा हो, हे जे सगळं चाललंय तो दिखावा आहे. हो, ओ नवरदेव, अहो लग्नाच्या दिवशी कशाला ही घुसमट पाहिजे? जरा खुश राहावं की. हा, नाही शत्रू, ते काहीतरी म्हणत होते दिखावा. म्हणजे मला काय कळ ना काय म्हणायचंय त्यांना. मी सांगतो, नवरदेवाचं म्हणणं आहे की या लग्नात एवढा दिखावा कशाला पाहिजे. अहो म्हणजे आपलं लहानसहान लग्न झालं असतं तरी चाललं असतं,
आणि लग्नातले वाचलेले पैसे समाजसेवा करायचे असं म्हणत होते. अहो सकाळपासून हीच कॅसेट लावली यांनी. आता डॅडींना पण हेच सांगत होते. काय हे बघा नवरदेव, कसं आहे ना, आमच्या दाजींचं त्यांच्या बहिणीवरती आमाप प्रेम, त्यामुळे ते त्यांच्या बहिणींसाठी काही करू शकतात. काय दाजी? म्हणजे काय पाहुणं, अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ. अहो गावाकडं ना हे असंच लग्न करतात. ते काय मानपानाचं सगळं बघायला लागतं ना. बघा तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही तर निवांत राहा. विधी सुरू झाली ना, मी तुम्हाला बोलवायला पाठवतो कोणाला. काय काळजी करू नका, मी आलो. खाऊ काय करतोय तू? सगळा प्लॅन सांगायला निघाला होता का त्या सूर्याला? नाही शेट. गो थोबाड बंद. एक शब्द जरी बोलला ना, जी भासडल तुझी मी आता. मला तुझा मर्डर करायला ना वेळ नाही लागणार. गुपचूप निघायचं आता इथं. निघ चल. तेजू, ओरात धडधड वाढली असेल ना, पोटात गोळा आला असेल ना. समजू शकते. प्रत्येक मुलीला कधी ना कधी आयुष्यात हे फेस करावं लागतंच. इथे बघ, आता तू लग्न करून परक्याच्या घरी जाणार आहेस म्हणून असं घाबरून नाही चालणार आहे. आता तुला स्ट्रॉंग राहायचंय. आधी एकमेकांना सावरायचा, एकमेकांना समजून घ्यायचा, आपल्या असण्याने एकमेकांना परिपूर्ण करायचा प्रयत्न करायचा. तुला एक गंमत सांगू? आधी एकमेकांचं होणं आणि मग दोघांनी एक होणं, हेच तर सुखी संसाराचं गमक आहे. काय मी सांगते ते कळतंय ना तुला? वहिनी, एक सांगू? हा बोल ना. माझ्या आयुष्यात ना फक्त आईचीच कमी होती, पण ती तू भरून काढलीस. सूर्यकांतराव, माफ करा मला. इतक्या चांगल्या माणसांचं माझ्यामुळे वाटोळ होणार आहे. देव मला कधीच माफ करणार नाही. हो ना, आता कुठं चाललंय तुम्ही? आता कसं सांगू तुम्हाला? सांगितलं तर जीव घ्याल माझा. हो काय विचारतो मी? कुठे निघालाय? अहो दादा, ते लग्नाच्या गडबडीत चेहऱ्याकडे बघायला वेळच नाही मिळाला हो. म्हणून म्हणलं जरा सलून मध्ये जाऊन फेशियल करून यावं. अहो, आत्ता मुहूर्त वेळ आली की आता. अहो पण कसं आहे दादा, लग्न एकदाच होतं की नाही, आणि मग फोटो जर का चांगले नाही आले तर मग काय उपयोग त्याचा? पाहुणं फोटोसाठी कोण लग्न करतं होय? हे बघा, हळदीच्या अंगाने बाहेर फिरायचं नसते. तुम्ही पाहुणं, तुम्ही पळून बिळून तर नाही चाललेलं?